मुंबई गोवा महामार्गाच्या नांदगाव या ठिकाणी सिमेंट बेडला मात्र मोठे तडे गेलेले पाहायला मिळतात। एक खड्डा देखील पडलेला पाहायला मिळतो। पूर्णपणे जे सिमेंट कॉन्क्रीटचा बेड जो आहे तो मात्र खचलेला पाहायला मिळतो। मी आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दाखवू शकतो कशा प्रकारे इथे खड्डा पडलाय। जर इथून दुचाकी वगैरे जर इथून जात असेल तर मोठा अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती मात्र इथे निर्माण झालेली आहे। त्यामुळे पूर्णपणे हा जो बेड आहे तो पूर्णपणे खचलेला आहे। पण मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते मात्र निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतं। त्यामुळे अजूनही मुंबई गोवा महामार्गाचं जे लोकार्पण सोहळा म्हणजे उद्घाटन आहे ते मात्र अजून देखील झालं, पण मात्र मुंबई गोवा महामार्गाची अशा प्रकारे ही दुरावस्था मात्र झालेली पाहायला मिळते। त्यामुळे नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की मुंबई गोवा महामार्ग हा 200 वर्ष टिकेल, पण मात्र 200 वर्ष नाही तर 7 ते 8 वर्षामध्ये ह्या मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।